नमस्कार. काही गोष्टी, काही प्रतिमा आपल्या मनात कायमचा घर करून राहतात, नाही का? आणि काही नावं तर पिढ्यानपिढ्या टिकतात. आज आपण असाच एक इंटरेस्टिंग प्रवास पाहणार आहोत. एका आध्यात्मिक प्रतिमेचा आणि त्याच नावानं चालणाऱ्या एका आधुनिक संस्थेचा. हा संबंध तसा खूप अनपेक्षित आहे. चला, सुरुवातच करूया या एका गूढ पण तितक्याच आकर्षक चित्राने. बघा, किती शांत मुद्रा आहे, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आहे आणि सोबत हे वाघ. लगेच मनात प्रश्न येतो की हे कोण आहेत? संत आहेत? गुरु आहेत? की कोणी दिव्य पुरुष? आणि या चित्रातून नक्की काय सांगायचे हे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतात. तर मग चला आपल्या या कथेच्या पहिल्या भागात या प्रतिमेत काय दडलंय याचा अर्थ उलगडून पाहूया. आता हे दुसरं चित्र बघा. इथेही तेच शांत भाव, तीच निसर्गाशी एकरूप होण्याची भावना दिसते. तर हे आहेत 13व्या शतकातले एक महान तत्वज्ञ आणि समाजसुधारक श्री चक्रधर स्वामी. आता त्यांच्या या प्रतिमेतील प्रत्येक गोष्टीला ना एक खास अर्थ आहे. म्हणजे बघा, डोक्याभोवती जे तेजोवलय आहे ते त्यांच्या दैवी ज्ञानाचं प्रतीक आहे. त्यांनी घातलेली पांढरी वस्त्र शुद्धता दर्शवतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे त्यांच्यासोबत शांतपणे बसलेले हे वाघ हे सांगतात की हिंसक प्रवृत्तींवर सुद्धा प्रेम आणि अहिंसेने नियंत्रण मिळवता येतं. किती मोठा विचार आहे हा. तर मग प्रश्न हा उरतो की ज्यांनी समानतेचा आणि भक्तीचा इतका मोठा मार्ग दाखवला, त्या चक्रधर स्वामींची ही प्रतिमा आजच्या काळात आपल्याला कोणती नवी कथा सांगतेय? आणि आता आपल्या कथेला एक असं वळण मिळणार आहे ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. आपण या आध्यात्मिक विचारांच्या दुनियेतून थेट एका आजच्या भौतिक वास्तवात जाणार आहोत. आणि आता बघा, आपण एकदम वेगळ्याच ठिकाणी आलोय. ही तर एका शाळेची बस दिसतीये. पण जरा थांबा, मागच्या इमारतीकडे बघा. त्यावर काय नाव लिहिलंय? श्री चक्रधर स्वामी. हो, बरोबर ओळखलत. हे तेच नाव आहे ज्यांच्याबद्दल आपण आता बोलत होतो. आणि इथेच ही दोन पूर्णपणे वेगळी वाटणारी जगं एकत्र येतात. एका बाजूला श्री चक्रधर स्वामींची ती आध्यात्मिक प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच नावाने चालणारी ही आजची आधुनिक शाळा. हा खरं तर भूतकाळाला वर्तमानाशी जोडणारा एक खूप सुंदर दुवा आहे. हे काही काल्पनिक ठिकाण नाहीये. ही आहे धार इथली श्री चक्रधर स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा. हे चित्र आपल्याला त्या संस्थेचं अस्तित्व आणि तिचं नेमकं ठिकाण स्पष्टपणे दाखवतं. चला, आता जरा आत डोकावून पाहूया की या संस्थेचा रोजचा उद्देश काय आहे आणि हे नाव इथे खऱ्या अर्थाने कसं जिवंत ठेवलं जात आहे. कोणत्याही संस्थेला समजून घेण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तिचं कामकाज पाहणं. आणि हे प्रवेशाचं पत्रक आपल्याला बरोबर तेच दाखवतं. या एका कागदातून आपल्याला शाळेचं ध्येय आणि रोजचं कामकाज कसं चालतं याचा अंदाज येतो. हे बघा, यावरून हे तर लगेच कळतंय की ही एक नुसती इमारत नाही, तर एक जिवंत, कार्यरत संस्था आहे. सध्या इथे 2026-27 या वर्षासाठी 11वीची ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे. या पत्रकातून आपल्याला शाळेची आजची व्यावहारिक बाजूही दिसते. प्रवेशासाठी लागणाऱ्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरसारख्या गोष्टी हेच दाखवतात की ही संस्था आजच्या काळासोबत चालत आहे, पूर्णपणे आधुनिक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ही शाळा म्हणजे फक्त एक इमारत नाहीये. याच्या मागे माणसं आहेत. प्राचार्य श्री पाते आणि त्यांचे सगळे सहकारी, ही संपूर्ण टीम आहे जी श्री चक्रधर स्वामींचा वारसा या शिक्षणाच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहे, त्याला जिवंत ठेवत आहे. आता आपण जवळजवळ समारोपाकडे आलो आहोत. आपण पाहिलेल्या या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडून बघूया की यातून आपल्याला नक्की काय मिळतं. खरं तर हे एकच वाक्य आपल्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचं सार सांगून जातं. एका आध्यात्मिक प्रतिमेपासून सुरू झालेला हा प्रवास एका अशा संस्थेपर्यंत पोचला आहे जी आज समाजाच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचं काम करत आहे. तर ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की वारसा म्हणजे फक्त इतिहासातल्या गोष्टी नसतात, तो वर्तमानात असा जिवंत राहू शकतो. इथे श्री चक्रधर स्वामींचं नाव फक्त एका इमारतीच्या भिंतीवर नाहीये, तर ते एका संपूर्ण पिढीच्या शैक्षणिक भविष्याला एक ओळख देत आहे, त्याला आकार देत आहे. हीच तर आहे त्या नावामागची खरी ताकद, नाही का? आणि जाता जाता एक विचार नक्की करून बघा की आपल्या आजूबाजूला अशी अजून कोणती ठिकाणं किंवा संस्था आहेत का जिथे अशी प्राचीन नावं, असा जुना वारसा आपल्या आजच्या आधुनिक जीवनाला आकार देतोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?